सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना नमस्कार। आज आपण 7वा दिवस पाहणार आहोत। 7व्या दिवशी आपण कशा प्रकारे डिझाइन बनवू शकतो आपल्या या क्लासमध्ये ते बघणार आहोत। तर चला आता आपण स्टार्ट करूया, डिझाइन बनवायला घेऊयात, जेणेकरून तुम्हाला या डिझाइनच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवता येईल, तुम्ही देखील स्वतः हे वर्क करू शकता। तर चला आता आपण स्टार्ट करूया। आता मी इथे डिझाइन दाखवत आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता। आपण अगोदरच्या एवढ्या व्हिडिओमध्ये एवढे पाहिलेले आहे। आता आपण इथे पुढचं पाहणार आहोत। ही डिझाइन आता आपण स्टार्ट करणार आहोत। तर आता आपण स्टार्ट करायला घेऊया ही डिझाइन। त्यासाठी आपल्याला नीडल लागणार आहे आणि आपला जरीचा थ्रेड लागणार आहे। या पद्धतीने परत एकदा दाखवते तुम्हाला। असा आपल्याला धागा घ्यायचा आहे। हा धागा इथे, हा धागा ह्या दोन बोटांमध्ये असा पकडायचा आहे आणि इथे टर्न करायचा आहे थोडासा। असा टर्न करून आपल्याला ही सुई अशी इथून हा धागा ह्या सुईने उचलायचा आहे। हे बघा, असं आपल्याला असंच खाली सेम या प्रोसेसने खाली ठेवायचा आहे धागा। आता आपण सुरुवातीला इथे गाठ देऊयात। हे बघा, मी इथे गाठ देत आहे, तुम्हाला दिसत असेल। सुरुवातीला आपल्याला अगोदर असा धागा वरती काढायचा आहे। इथे आपल्याला एक छोटीशी गाठ द्यायची आहे। आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे बॉक्स बनवलेले आहेत ते बॉक्स आता आपण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण शुगर बीट्सचा यूज करत आहोत। याच्यामध्ये मी 2 शुगर बीट्स घेत आहे। हे बघा, 2 घेतलेले आहेत। प्यार हुआ कब पता नहीं, बनके मुकद्दर तुम। या पद्धतीने करायचं आपण, सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला। ही अशी 2 शुगर बीट्स टाकून धागावरती काढायचा आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण। आता इथे मी ही लाईन अगोदर कंप्लीट करून घेत आहे। पहिले लाईन कंप्लीट करून घेते, अशा प्रकारची लाईन। पहिले लाईन कंप्लीट करून घेणार। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला देखील हे वर्क करता येईल। प्लीज स्किप करू नका। तुम्ही देखील तुमचं स्वतःचं ड्रेसवर, ब्लाऊजवर स्वतःच्या हाताने वर्क करू शकता। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्हाला आपले भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील। आजकाल आरीवर्कचं खूप ट्रेंड चाललेला आहे। प्रत्येक बघा, बाहेर जरी गेलो आपण, ब्लाऊजवर, साडीवर पूर्णपणे वर्क केलेलं असतं। आणि ते जर आपण वर्क करायला जर ब्लाऊज हे दिला तर नाही म्हणलं तरी 3-4 हजार रुपये, कुठे 5,000 रुपये, जसं शहरावाईज पैसे घेतले जातात। आणि तुम्ही जर आरीवर्कचा जर कोर्स लावला ना तर हमखास 7-8 हजार, कुठे 3,000, 5,000 अशी प्राईज आहे आरीवर्क शिकायला। त्यापेक्षा तुम्ही घरात बसून देखील व्हिडिओ पाहून शिकू शकता। प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आम्हाला देखील आनंद होतो, तुम्ही ज्यावेळेस लाईक, शेअर, सबस्क्राईब करता त्यावेळेस आम्हाला मोटिवेशन मिळतं अजून वर्क करायला, तुमच्या समोर छान छान व्हिडिओ हे करायला, अपलोड करायला। तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहू शकता, आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ। हे बघा, इथे गाठ दिलेली आहे।
परत एकदा छोटीशी आणि आता मी इथून टर्न घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे मी टर्न घेतलेला आहे। या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता। जरी काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट्स करा। परत एकदा आपण इथे गाठ देत आहोत, इथे गाठ दिलेली आहे आणि परत पुढे आपण लाईनवर बीड्सने स्टिच करत आहोत। परत इथे एक गाठ दिलेली आहे। परत इथे आपण आता असं स्टिच करत जाणार आहोत। हे बघा, जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या पद्धतीने इथे आता मी परत इथे आता मी आता फायनल गाठ देत आहे। हे बघा, आता हे फायनल गाठ झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे वरती परत मी धागा काढत आहे। इथे वरती मी परत धागा काढत आहे। त्याच प्रोसेसने आपली जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसने परत आता बीड्स टाकत आहे। आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत अगोदरचे, ते पूर्ण तुम्ही सगळे बघा। तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल कशा प्रकारे आपण सुरुवात करायची आहे आणि कसं आपण स्टिच करू शकतो ते। प्लीज जेवढे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते प्लीज बघा, तुम्हाला देखील येईल वर्क करायला। आजचा आपला हा 7वा दिवस आहे। 7व्या दिवशीचा व्हिडिओ आपण आता अपलोड करत आहोत। या पद्धतीने आपण ही प्रोसेस करत आहोत। आता इथे परत मी एक गाठ देत आहे, म्हणजे फायनल नॉट देत आहे। तुम्ही बघू शकता इथे फायनल नॉट द्यायची आहे आपल्याला। धागा जरा छोटा पडलाय त्यामुळे नॉट द्यायला अडचण येते। आपण थोडासा मोठा घेऊया, धागा खेचूया थोडा वरती। हे बघा, आता इथे गाठ दिलेली आहे। आता परत सेम ती प्रोसेस करायची आहे। याच पद्धतीने धागा वरती काढायचा। परत आपण इथे बीड्स घेणार आहोत। असे बीड्स 2-2 बीड्स घ्यायचे, त्या धाग्यात टाकायचे आणि खेचायचा आहे धागा। खालून वरती धागा असा खेचायचा आहे या पद्धतीने। प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की खूप हे मेहनतीचं काम आहे। खूप मेहनत करावी लागते। तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणेपर्यंत आम्हाला देखील खूप मेहनत करावी लागते। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं, आम्हाला अजून वर्क करायला छान वाटतं। तुमच्या कमेंट्स, लाईक्स वगैरे आले, सबस्क्राईब केलं की आम्हाला अजून आनंद होतो तुमच्या पुढे नवनवीन हे सादर करायला, डिझाईन्स म्हणा। इथे परत मी गाठ दिलेली आहे। परत आता आपण तीच प्रोसेस करत आहोत। परत धागा वरती काढत आहोत। परत बीड्स टाकून परत धागा
तीच प्रोसेस आपण कंटिन्यू करत आहोत. तुम्ही बघू शकता हीच प्रोसेस आहे, कंटिन्यू करतो आपण. इथे परत छोटीशी गाठ देत आहोत. गाठ म्हणजे पॉईंट घेत आहोत, त्याला पॉईंट म्हणतात छोटासा. परत एक धागा, परत एकदा आपण धागा वरती काढतो जेणेकरून आपले बीड्स हलू नयेत म्हणून आपण परत एकदा धागा वरती काढत आहोत. आपले बीड्स हलले नाही पाहिजेत, त्याच्याने आपले बीड्स हलत नाहीत आणि आपला शेप असतो ना तो वाकडा तिकडा येत नाही, म्हणून आपण ते करायचं आहे. इथे बघा परत एकदा आता इथे आपल्याला फायनल गाठ द्यायची आहे. इथे फायनल, इथे आपण फायनल गाठ देत आहोत. हे बघा आता तुम्ही बीड्स निघालेले आहेत. मी परत ते उचलून परत त्या धाग्यामध्ये टाकत आहे. हे बघा बीड्स निघालेले आहेत, परत त्या धाग्यामध्ये टाकत आहे आणि धागा थोडासा मोठा घेत आहे जेणेकरून आपल्याला तिथे व्यवस्थित गाठ बसेल. असं हे बघा बसली गाठ. आता परत आपण धागावरती काढत आहोत. परत आता आपण त्याच्यामध्ये बीड्स टाकत आहोत. आपण कंटिन्यू तीच प्रोसेस करणार आहोत जी मगाशी केलेली आहे. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना तब से या पद्धतीने दिल का लगाना ये अदाएं तेरी कर गई. परत आता इथे छोटीशी एक पॉईंट देत आहोत, म्हणजे छोटीशी एक गाठ काढत आहोत आपण देत आहोत. परत एकदा आपण इथे बीड्स घालत आहोत. आपल्याला शेवटपर्यंत हीच प्रोसेस ठेवायची आहे. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये देखील करू शकता. प्लीज चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तब से है जाना क्या है दिल का लगाना ये अदाएं तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार हमको हो गया तुमसे प्यार. दिल ने कर लिया एतबार हमको हो गया तुमसे प्यार. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना तब से है जाना क्या है दिल का लगाना. काही वेळेस पॉईंटमध्ये येत नाहीत आपले बीड्स तर ते बाजूला करायचे. काय बीड्स एकदम छोटे नाजूक असतात, ते बीड्स येत नाहीत आपल्या निडलमध्ये, तर ते निडलमधून बाजूला करा, त्यांना साईडला करा, फेकून द्या ते, कारण की त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. जर निडलमध्ये नसेल बसत तर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे ते साईडलाच करून टाका तुम्ही, म्हणजे पुन्हा पुन्हा ते तुमच्या हातामध्ये येणार नाहीत. हे बघा इथे परत आपण आता लास्टला फायनल गाठ देत आहोत या पद्धतीने. आपला आता हा झाला हे एक. आता आपण दुसरी स्टिच करत आहोत. ही स्टिच करताना तुम्हाला एकदम ट्रायंगल शेपमध्ये करायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे ट्रायंगल पद्धतीने करायचं आहे आपल्याला हे स्टिच. आता प्यार हुआ कब पता नहीं बन के मुकद्दर तुम आए कहीं नजर ना लग जाए. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना या तब से पद्धतीने है जाना क्या है दिल का लगाना ये. काही वेळेस धागा नाही वरती लवकर निघते, हे बघू शकता तुम्ही इथे. आणि सुईमधून धागा घ्यायला पण खूप अडचणी होतात, लवकर धागा येत नाही. मी एकदम हळूहळू शिकवते का, तर जेणेकरून तुम्हाला हे समजावं म्हणून आणि तुम्हाला कळावं देखील. एकदम फास्टमध्ये नाही करत आहे, खूप स्लोली करते. आणि आत्तापर्यंतचे जेवढे पण माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी स्लो मोशनमध्येच पूर्ण वर्क केलेलं आहे, कारण की का की तुम्हाला समजावं. जो फास्टमध्ये असेल तर ते समजत नाही काही वेळेस, म्हणून एकदम स्लोमध्ये केलेलं आहे. एकाच कपड्यावर पूर्ण सगळं वर्क ठेवलेलं आहे मी, तुम्हाला दिसत असेल इथे. एकच कपडा यूज करून त्याच्यावर वर्क ठेवलेला आहे.
जेणेकरून तुम्हाला देखील ते समजावं म्हणून मी ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो त्यावेळेस आपण एकच घ्यायचा आहे बीड्स, की जेणेकरून आपला पॉईंट दिसेल व्यवस्थित म्हणून. तुम्ही इथे बघू शकता मी एकच ठेवलेला आहे लास्टला. लास्टला आपण नेहमी एकच ठेवायचा की आपला पॉईंट दिसतो मग बरोबर. आता आपण हे माउंटेन शेप मध्ये करत आहोत वर्क. जसा पर्वताचा भाग आहे ना त्या पद्धतीने इथे हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. तुम्हाला देखील अशाच प्रकारचं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर डिझाईन करायचे आहे. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना. ये अदाएं शेवट एक घेते मी. परत एकदा पॉइंट घेतलेला आहे. हमको हो गया तुमसे प्यार, दिल ने कर लिया एतबार. हमको हो गया तुमसे प्यार. सुरुवातीला आपल्याला खूप अवघड जातं करायला, कारण की आपल्याला जमत नसतं. खूप चिडचिड होते आपली, येत नसतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे काय, स्टिच करणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण स्टिच केलं पाहिजे. जेवढं आपण स्टिच करणार तेवढं आपल्याला ते येणार. सगळ्यात अगोदर स्टिच खूप महत्त्वाचं आहे. स्टिच आलं पाहिजे छान, मग तुम्ही बीड्स वगैरे यूज करू शकता. मी आहे असे व्हिडिओ अपलोड करत असते, याच्यामध्ये काही कट वगैरे करत नसते. बिलकुलही कट नसतात माझे व्हिडिओ. जे पण आहे ते मी तुमच्या समोर पूर्णपणे ठेवलेलं असतं. मी जरा पण व्हिडिओ कट करून तुमच्यापर्यंत अपलोड करत नाही. बघा, जे आहे ते पाठवते पूर्ण व्हिडिओ. मौका दिल ने दिया ही नहीं, प्यार हुआ कब पता नहीं. बन के मुकद्दर तुम आए, कहीं नजर ना लग जाए. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना. ये निगाहें तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. सेम याच प्रोसेसने आपल्याला आपण कंटिन्यू करणार आहोत. सेमच प्रोसेस ही आपली करायची. पूर्णपणे माउंटेन शेप आपला होत आहे, दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथे माउंटेन शेप दिसत आहे ना. आता आपण इथे फायनल गाठ देत आहोत. या पद्धतीने परत आपण इथे असून फक्त सुई फिरत आहोत, टर्न करत आहोत. आता आपण खालून वरती हे करत आहोत या पद्धतीने. परत बीड्स घेत आहोत, परत याच्यामध्ये टाकत आहोत. सेम प्रोसेस आहे. तब से है जाना क्या है दिल का लगाना. ये अदाएं तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. आम्हाला देखील सुरुवातीला खूप अडचणी आल्या. सुरुवातीला आम्हाला देखील जमत नव्हतं, पण प्रॅक्टिसमधून आम्हाला जमायला लागलं. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब सुरुवातीला सगळ्यांना अडचणी येतात. कॉन्फिडन्स लूज होतो. जाने जाना,
तब से है जाना क्या है दिल पण का तरी पण लगाना, आपण ये डगमगायचं नाही, आपण पुन्हा प्रयत्न करून पुन्हा तयारी करायची. आपण बिलकुल पण हे करायचं नाही की येत नाही म्हणून सोडायचं नाही, ते आपण करायचं वर्क. गया तुमसे प्यार, दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना, ये अदाएं तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना, ये निगाहें तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो इथे गया तुम्ही बघू तुमसे शकता कशा प्यार. प्रकारे डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारची डिझाईन बनवू शकता तुमच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर. खूप छान दिसते ही डिझाईन. प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आत्ता जी डिझाईन बनवत आहे ती डिझाईन आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं. मौका दिल ने दिया ही नहीं, प्यार हुआ कब पता नहीं, या पद्धतीने ते टर्न देऊन एक गाठ द्यायची आहे. मुकद्दर तुम आए, कहीं नजर छोटीशी न लग जाए. गाठ. जब से मिले हो मुझे ओ धागा छोटा पडलेला आहे म्हणून मी धागा जास्त घेत आहे. दिल का लगाना, या पद्धतीने धागा घेतलेला आहे आणि परत इथे मी आता हा धागा खालतून वरती काढते आणि इथे टर्न करून थोडीशी सुई ते गाठ देते. हे बघा गाठ दिलेली आहे. एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. आता परत तीच प्रोसेस आपण करायची आहे. सेम प्रोसेस आहे आपली. या पद्धतीने ले जा दिल परदेसी, सेम प्रोसेस आहे. ले जा दिल दोन शुगर बीट्स घ्यायचे, परत टाकायचे धाग्यामध्ये जरी थ्रेडमध्ये आणि परत आपल्याला सुईने असा धागा खालतून वरती खेचायचा आहे. चैन हो तुम आराम हो तुम, इस दिल का अरमान हो तुम, मेरी सुबह हो शाम हो तुम, जान मेरी पहचान हो तुम. या पद्धतीने पूर्ण प्रोसेस करायची आहे आपल्याला. से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब से है जाना क्या है दिल का लगाना, ये अदाएं तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया दोन बीड्स घेऊन दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. सेमच प्रोसेस आहे. जब से मिले हो मुझे मला असं वाटतं की सगळ्या ताईंनी जेवढे पण आता व्हिडिओ बघत आहेत त्यांनी प्लीज जब से मिले तुम्ही शिका. बाहेर पैसे खूप घेतात आता आरी वर्कसाठी. क्या है दिल का हे वर्क करण्यासाठी एवढे पैसे घेतात ना, ब्लाऊजवरती खूप पैसे घेतात. दिल ने कर लिया एतबार, इथे आता आपण परत एकदा गाठ देत आहोत. धागा जरा मोठा घ्यायचा जेणेकरून आपली गाठ बसेल. हमको हो गया तुमसे प्यार. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, परत एकदा आपण हीच प्रोसेस ठेवायची आहे. लगाना, ये अदाएं तेरी कर गई मुझे दीवाना. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. दोन बीड्स टाकायचे, परत धागा खेचायचा खालतून वरती, परत धागा वरती घेऊन परत त्याच्यामध्ये बीड्स टाकून सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार.
बेसिक येणं खूप गरजेचं आहे. एकदा बेसिक आलं की मग तुम्हाला डिझाईन येणार, 100% येणार. बेसिक येणं खूप गरजेचं आहे. मौका दिल ने दिया ही नहीं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक. प्यार हुआ कब पता नहीं, बन के मुकद्दर सुरुवातीला आपल्याला सवय नसते म्हणून आपले पाय वगैरे दुखतात बसून बसून. परत हाताची बोटे दुखतात कारण की तो जरी थ्रेड पण खालनं पकडायचा असतो आणि सुई पण वरती, म्हणजे दोन्ही बोटे वगैरे दुखतात. सुरुवातीला खूप त्रास होतो पण सरावातून ते होऊन जातं, नाही दुखत मग सराव झाल्यानंतर. एतबार हमको हो गया तुमसे प्यार. प्लीज कमेंट्समध्ये सांगा डिझाईन कशी वाटत आहे. आपण जे आत्ता शुगर बीट्सनी बनवलेले आहे आणि आजचा आपला क्लास कसा वाटला तो देखील प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा, कमेंट्समध्ये टाका. प्लीज कमेंट्समध्ये हे करा, सांगा एकदा. तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर खूप छान वाटतं. आणि जरी काही अडचण असेल तरी प्लीज सांगा, कमेंट्स करा. खूप मेहनत लागते आम्हाला पण हे करायला, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायला. तुम्ही तर आता समोरासमोर बघू शकता. खूप मेहनत करतो आम्ही. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना, तब या पद्धतीने आपण इथे 2-2 शुगर बीट्स टाकून डिझाईन बनवलेले आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओच्या द्वारे. सेम याच प्रोसेसने तुम्हाला देखील करायचं आहे. दिल ने कर लिया एतबार, हमको हो गया तुमसे प्यार. इथे परत आता आपण शेवट गाठ देत आहोत. झाली गाठ. आजचा आपला हा 7वा मिले हो मुझे ओ क्लास होता, म्हणजे 7व्या दिवशीचा हा क्लास होता 7वा. का लगाना, जब से मिले हो मुझे ओ जाने. प्लीज जाण्या अगोदर एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आजचा क्लास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, की जेणेकरून मला अजून व्हिडिओ अपलोड करता येतील, तुम्हाला शिकायला येईल. हमको हो गया तुमसे प्यार, दिल ने कर लिया प्लीज एकदा सबस्क्राईब करा, सगळ्यांनी लाईक करा. तुमसे प्यार. जब से मिले चला आपण पुन्हा भेटू आता आपण. तब से है जाना क्या है दिल बाय बाय. थँक्यू सो मच. तेरी कर